आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। सरकारने दिल्ली समोर महाराष्ट्राला झुकवलाय। गुजरात म्हणून गुजरातचे लोक बघू लागलेत, हे महाराष्ट्र सहन करणार नाही, जयंत पाटलांचा हल्ला बोल। मुख्यमंत्री पदाबाबत आमच्या कोणताही वाद नाही, मवियातच सीएम पदाबाबत वाद सुरू, बावनकुळेंचा दावा। तर सर्वजण फडणवीसांना टार्गेट करतायत, चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांवर निशाणा। उलट्या कशा होतील, मी तर परफ्यूम मारून जातो, तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर भुजबळांचं उत्तर। तर पक्ष खड्ड्यात जातो आणि महायुती कमजोर होते, फडणवीसांची ही टीका। गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर पाहिलं तर अमोल मिटकर यांच्याकडून होणारी शिंदे गटावरची टीका किंवा मग तानाजी सावंत जे म्हणाले होते की काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर बसलो की आम्हाला उलट्या होतात, नाही हो, ही वक्तव्य हो कसे काय उलटे होईल? मी तर सगळ्या अंगावर जे आहे ना परफ्यूम मारून सेंट मारून जातो एकदम। टीका करण्यासाठीच राणे कुटुंबाला पगार मिळतो। उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करण्यासाठीच त्यांना इतके दिवस पक्षात स्थान दिलंय। आदित्य ठाकरेंची राणे कुटुंबावर टीका। काही लोकांना उत्तरं द्यायची नसतात, कारण जनता त्यांना उत्तर देत असते आणि काय आपण त्यांच्या तोंडी लागलं की आपली पातळी तेवढी खालती जाते, म्हणून मी त्यांना उत्तर देतच नाही। त्यांना गेले 16-17 वर्ष पगार आमच्यावरच बोलायला मिळतं वेगळ्या वेगळ्या पक्षाकडून। ठीक आहे, त्यांचं चालू राहू दे इन्कम। बारामतीत देवेंद्र फडणवीसांचे देवाभाऊ म्हणून बॅनर, दादांचा फोटो मात्र गायब। पुढची कॅबिनेट घेऊ नये, नाहीतर एकमेकांचे कपडे फाडतील, विजय वडेट्टीवारांची टीका। तर भाजपला शिंदेशिवाय पर्याय नाही, दादांना मोदी शहांच्या दयेवर जगावं लागेल, वडेट्टीवारांचं वक्तव्य। आपटेच्या बचावासाठीची कायदेपंडितांची फौज, भाजपशी संबंधित छत्रपतींची बेईमानी यांच्या रक्तातच, संजय राऊतांचा ट्विटमधून भाजपवर निशाणा। मी 100% वरळीतूनच लढणार, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। वरळीमधूनच लढणार 100%। तिथे जर अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली राज ठाकरेंनी तरी बट जर तर रक्त बोलून काहीच अर्थ नाहीये। वरळी आहे माझा मतदारसंघ, मला वरळीतून खूप प्रेम मिळतं, आशीर्वाद मिळतात, आणि तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र माझा मतदारसंघ आहे। विधान परिषदेच्या जागेबद्दल महायुतीत किंवा पक्षात चर्चा झाली नाही, रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटलांच्या वादावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। कुठली चर्चा महायुतीमध्ये अजून झालेली नाही, पक्षामध्ये सुद्धा झालेली नाही। किमान 50-55 सहकाऱ्यांनी विधान परिषदेची त्यांना जागा मिळवून अर्ज केलेला आहे।